नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या व्हिडिओच्या पार्ट 4 मध्ये. तर आज आपण फिजिक्स बद्दल एक छोटीशी जनरल नॉलेज बद्दल बघणार आहोत. म्हणजे आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या धरती आपल्याला किती मोठी वाटते. पण आपल्या धरतीपेक्षा पण काही अशा वस्तू आहेत ज्यांची तुम्ही कल्पना पण नाही करू शकत, एवढ्या मोठ्या आहेत. सगळ्यात पहिले आपली धरती तर तुम्हाला माहिती असेल केवढी आहे. आणि धरतीपेक्षा पण मोठा प्लॅनेट तर हा सगळ्यांनाच माहिती आहे, ज्युपिटर मध्ये एवढा मोठा आहे तर त्याच्या आतमध्ये 50 धरती घेऊ शकतो. एवढा मोठा आहे ज्युपिटर तर काहीच नाही. सूर्य तर तुम्हाला माहिती आहे किती मोठा आहे. सूर्य त्याच्या आतमध्ये 100 ज्युपिटर, 50 अर्थ ना 1000 सॅटर्न घेऊ शकतो. एवढा मोठा सूर्य आहे. आणि सूर्याच्या समोर मुंगी आहे या दानवासमोर. की ब्लॅक होल तर तुम्हाला माहिती आहे किती मोठा असतो. ब्लॅक होल मध्ये 50 सूर्य तरी आरामात येऊ शकतात ना. हा ब्लॅक होल पण मुंगीच बोलू शकतात तुम्ही ह्या दानवासमोर. आजपर्यंत सर्वात मोठा भेटलेला तारा महासूर्य ज्याला बोलतात, तो त्याच्या आतमध्ये लगभग 1,00,000 सूर्य घेऊ शकतो. एवढा मोठा आहे, म्हणजे तुम्ही कल्पना करू शकतात. आणि ह्याला पण मुंगी बोलला तरी चालेल, कारण की हा सगळ्यात मोठा ब्लॅक होल. ह्याच्यापेक्षा मोठा अजूनपर्यंत शोध लावला गेला नाहीये. हा आहे द बिगेस्ट ब्लॅक होल इन द मिल्की वे गॅलेक्सी. हा ब्लॅक होल एवढा मोठा आहे की जरी तुम्ही ह्याच्या लाईटच्या स्पीडने जरी चक्कर मारला तरी तुम्हाला 72 दिवस लागतील याचा पूर्ण एक राऊंड मारायला. आणि तुम्हाला लाईटची स्पीड तर माहितीच असेल, 3 × 10⁸. म्हणजेच एका सेकंदामध्ये 4 वेळा अर्थचे चक्कर मारणे. म्हणजे तुम्हाला समजलं असेल किती स्पीड असेल लाईटची. 4 वेळा चक्कर मारले ना एका रॉकेटला, चक्कर मारायला 4 वेळा मिनिमम 1 ते 2 महिने तरी लागतात. म्हणजे विचार करू, लाईटची स्पीड एवढी असून सुद्धा त्या बिगेस्ट ब्लॅक होलच्या एवढी नाही करू शकत आहे. तर असंच जर तुमच्या छोट्या मित्राला भरपूर प्रेम द्या आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.